आज आपण 1.5 ते 2 महिने टिकणारं बट्टीचं प्रीमिक्स तयार केलेलं आहे। याच्यामध्ये आपण डाळीचा वापर केलेला आहे, मक्याचा वापर केलेला आहे, सोयाबीनचा वापर केलेला आहे। तर याच्यामुळे बट्टी खूप छान चविष्ट होते, खुसखुशीत सुद्धा होते। तर तुम्ही सुद्धा असं खानदेशी पद्धतीचं प्रीमिक्स तयार करून ठेवा बट्टीचं। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये। मला बऱ्याच दिवसापासून एका ताईंची कमेंट होती की ताई बट्टीचं प्रीमिक्स दाखवा म्हणून। तर मी आज खानदेश स्पेशल असं बट्टीचं प्रीमिक्स कसं तयार करतात ते तुम्हाला दाखवणार आहे। बट्टीचं प्रीमिक्स करण्यासाठी मी इथे 1 किलो आणि 100 ग्रॅम गहू घेतलेले आहेत। 100 ग्रॅम मी इथे सोयाबीन घेतलेले आहेत, हे कोणत्याही किराणा दुकानावर मिळून जातात। 200 ग्रॅम मका घेतलेला आहे। 100 ग्रॅम घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ। तर हे सर्व आपण गव्हामध्ये का घालतो, तर याच्याने आहे ना बट्टी खूप छान लागते, चवीला तर खूप छान लागते आणि डाळ घातल्यामुळे खुसखुशीत होते बट्टी। खानदेशामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात म्हणजे प्रत्येक भागामध्ये असं वेगवेगळं साहित्य घालतात। कोणी नुसतं मका आणि चण्याची डाळच घालतं, सोयाबीन कोणी जास्त म्हणजे कोणी घालत नाही। पण हे घातलं ना बट्टीमध्ये तर बट्टी खूपच छान लागते चवीला। जेव्हा खानदेशामध्ये अशा पंक्ती करतात ना गणेश उत्सवाच्या, नवरात्रच्या, तर त्यावेळेस हे सर्व साहित्य टाकूनच बट्टीचं पीठ केलं जातं। तर आता हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। एक मोठं भांडं घ्यायचं आहे आपल्याला। तर मी इथे परात घेतलेली आहे त्याच्यासाठी, आणि हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। सोयाबीन आणि डाळ घातली, आता गहू घालून घेते त्याच्यातच। तर आता ह्या गव्हामध्ये मका पण कालून घेतात इथेच, पण मी याच्यामध्ये टाकणार नाही आहे, कारण मी छोट्या चक्कीवर घरीच दळणार आहे। तर हा मका अख्खा दळला जाणार नाही, तर मी याला आहे ना थोडंसं असं फोडून घेणार आहे खलबत्त्यामध्ये टाकून, म्हणजे घरघंटीमध्ये व्यवस्थित असा दळला जाईल। तुम्ही जर मोठ्या चक्कीवर दळत असाल तर मकासुद्धा याच्यातच टाकून द्या। हे सर्व साहित्य मी साफ करूनच घेतलेलं आहे, तरीसुद्धा आपल्याला एकदा कोरड्या कापडाने याला पुसून काढायचं आहे, म्हणजे त्याला जी पावडर वगैरे लागलेली असते ना ते सुद्धा निघून जाईल। यासाठी मी इथे वजनी प्रमाण सांगितलेलं आहे। तुम्हाला जर वाटीने प्रमाण काढायचं असेल तर घरातली कोणती पण एक वाटी घ्या आणि त्याच्याने मोजा। तर मी ह्या वाटीने मोजलेले होते गहू, तर 4 वाटी आणि 1 अर्धी वाटी मी गहू घेतले होते। डाळ घेतली होती हरभऱ्याची अर्धी वाटी आणि सोयाबीन अर्धी वाटी घेतले होते। मका घेतला होता 1 वाटी। तर बघा मी धान्य सर्व व्यवस्थित असं पुसून घेतलं, मका पण पुसून आणि कुटून घेतला बघा असा। तर आता मी हे सर्व साहित्य घरघंटीमध्ये दळून घेते 4 नंबरची चाळण लावून। मी पीठ इथे तयार करून घेतलं बघा, आणि असं जाडसर असं दळलेलं आहे मस्त। चक्कीला 4 नंबरची चाळण लावली ना तर छान असं पीठ दळलं जातं। तर मी हे पीठ आता चाळून वगैरे काही घेणार नाही आहे, कारण व्यवस्थित आपण धान्य साफ करून घेतलेलं आहे आणि घरीच दळलेलं आहे। तसंही घरघंटीमध्ये दळल्याने काहीच निघत नाही वरती असं। तुम्ही जर मोठ्या चक्कीवरून दळून आणलं असेल तर ते तुम्ही चाळून घ्या पीठ। तर आता हे पीठ मी थोडा वेळ बाजूला ठेवते। याच्यामध्ये अजून आपल्याला साहित्य घालायचं आहे तर ते तुम्हाला दाखवते। तर मी इतर साहित्य घेतलेलं आहे बघा। तर इथे धने घेतलेले आहे मी 3 चम्मच, आपण जे जेवणामध्ये वापरतो ना त्या चम्मचने घेतलेले मी 3 चम्मच धने। 1 चम्मच मी इथे जिरं घेतलेलं आहे। 2 चम्मच तीळ घेतलेली आहे। बडीशेप घेतलेली आहे 2 चम्मच। तर आपल्याला तीळ सोडून हे तिघं वस्तू आहे ना थोडेसे जाडसर आपल्याला दळून घ्यायचे आहे। त्याच्यासाठी मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। बडीशेप, धने आणि जिरं आपल्याला ह्या तिघा वस्तू मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आणि थोडंसं जाडसर असं दळून घ्यायचं आहे। तर अशी जाडसर भरड करून घेतली बघा। असंच करायचं, एकदम बारीक नाही करायचं।
तर आता आपण जी भरड करून घेतलेली आहे जिरं, धने आणि बडीशेपची, तर ती आता ह्या पिठामध्ये आपल्याला कालवून घ्यायची आहे. तीळ घालून घेत आहे आणि व्यवस्थित आता हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं. हे जे आपण पिठामध्ये साहित्य घातलं ना, धने वगैरे, हे जेव्हा आपण बट्टी खातो ना तर ते दाताखाली येतं, तर खूप छान लागते. तीळ सुद्धा एकदम भारी लागते. दिसायला सुद्धा असं खूप छान दिसतं, बट्टीमध्ये एकदम भारी दिसतं. सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि खूप छान असं सुगंधित आपलं पीठ तयार झालेलं आहे. हे पीठ 1.5 ते 2 महिने छान टिकतं. फ्रीजमध्ये न ठेवता छान असं एका डब्यामध्ये भरून ठेवून द्यायचं. तर जेव्हा आपण बट्टी तयार करायला घेऊ ना, तर समजा ह्यात वाटीने जर 3 वाट्या पीठ घेतलं तर 1 पाव चम्मच सोडा घाला आणि 1 चम्मच, 1 पळी आपली तेलाच्या किटलीमध्ये असते ना, ती 1 पळी तेल घाला आणि चवीनुसार मीठ घाला आणि घट्टसर याचा गोळा तयार करा आणि मग बट्टी करा. तर तयार आहे आपलं खानदेशी बट्टीचं प्रीमिक्स. तुम्हाला जर ही बट्टी प्रीमिक्सची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.